नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय सरकारनामा। मागील काही दिवसांपासून ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी महाराष्ट्रभर चर्चेत असलेल्या पुण्यातील ससून रुग्णालयात आज राडा झाला। पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघाचे भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याला आणि त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या राष्ट्रवादी पक्षाच्या एका कार्यकर्त्याला देखील कानशिलात लगावल्याची घटना घडली आहे। अर्थात मुळात सुनील कांबळे यांच्याकडून हे कृत्य का घडलं या संदर्भात आपण जाणून घेणारच आहोत, पण सुरुवातीला नेमकं ससून रुग्णालयात काय घडलं आणि तो प्रकार घडल्यानंतर त्यांनी म्हणजे कांबळेंनी हे मी केलंच नाही असं देखील का म्हटलंय हे देखील जाणून घेणार आहोत। पण पहिल्यांदा पाहूयात की ससून रुग्णालयात नेमकं काय। ससूनमध्ये आज तृतीय पंथीयांच्या स्वतंत्र वॉर्डचं उद्घाटन होणार होतं आणि पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या वॉर्डचं उद्घाटन होणार असल्यानं त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे पदाधिकारी देखील उपस्थित होते, शिवाय भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी देखील हजेरी लावली होती। आणि याच कार्यक्रमाला पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघाचे भाजपचे आमदार सुनील कांबळे हे देखील उपस्थित होते। राष्ट्रवादीच्या वैद्यकीय कक्षाचे प्रमुख जितेंद्र सातव यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर जिन्यावरून उतरत असताना सुनील कांबळे यांनी त्या ठिकाणी एकाच्या कानशिलात लगावली। पण याच वेळी सुनील कांबळे यांनी केवळ एकाच्याच नव्हे तर 2 जणांच्या कानशिलात लगावली असं बोललं जात आहे। आत्ताच आपण जे या ठिकाणी जो व्हिडिओ पाहिला फुटेज पाहिलं त्यामध्ये आपल्याला दिसून येते की सुनील कांबळेंनी एका कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली आहे। राष्ट्रवादीचे वैद्यकीय कक्षाचे प्रमुख जितेंद्र सातव आणि एका पोलीस शिपायाला त्यांनी मारहाण केल्याचं म्हटलं जात आहे। मुळात हे घडलं का तर या बाबतीतलं कारण असं पुढे येतंय की जो उद्घाटनाचा कार्यक्रम होता त्याच्या कोनशिलेवर किंवा स्थानिक आमदार म्हणून कार्यक्रम पत्रिकेवर सुनील कांबळे यांचं नाव नव्हतं, त्यामुळे उद्घाटनाच्या पाटीवर नाव नसल्याचा संताप सुनील कांबळे यांना आला आणि मग राग अनावर झाल्यानं त्यांनी कानशिलात लगावल्याचं सांगितलं जात आहे। अर्थात या कार्यक्रमास दस्तूरखुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते। ससून रुग्णालयात अर्थातच काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं। नंतर प्रसार माध्यमांनी सुनील कांबळे यांना या संदर्भात विचारणा केली, त्यावर मात्र सुनील कांबळेंनी थेट असं मी काही केलंच नाही असंच सांगितलं। ते म्हटले की मी मुळात कुणाच्या कानशिलात लगावलेलीच नाहीये, मी फक्त त्याला समोर व्यक्ती आली म्हणून त्याला ढकललं। तुम्ही वाटल्यास व्हिडिओ पहा, तुम्हाला प्रत्यक्ष दिसेल मी असं काही केलेलंच नाही। पण प्रत्यक्षात व्हिडिओ आता तुम्ही सगळ्यांनीच पाहिलेला आहे, त्यात स्पष्टपणे सुनील कांबळे डाव्या हातानं त्या कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावताना दिसत आहेत। त्यामुळे आता सुनील कांबळे काय म्हणतायत त्याच्या मागचा जर मूळ उद्देश बघितला तर कोनशिलेच्या पाटीवर आपलं नाव का नाही, स्थानिक आमदार असूनही कार्यक्रम पत्रिकेत का नाव नाही याचा त्यांना राग आला आणि त्यांनी म्हटल्यानुसार प्रशासनाला देखील त्यांनी या संदर्भात जाब विचारलेला आहे। एक स्थानिक आमदार म्हणून माझं नाव कार्यक्रम पत्रिकेत का नव्हतं आणि त्याचं उत्तर आता प्रशासनाकडून मी घेणार आहे असं देखील सुनील कांबळेंनी म्हटलंय। पण प्रत्यक्षात व्हिडिओ पाहिला तर त्यामध्ये आपल्याला स्पष्ट दिसतंय की इथं सुनील कांबळेंनी त्या कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली आहे। आता ज्यांच्या कानशिलात सुनील कांबळेंनी लगावली आहे त्यामध्ये ज्या 2 व्यक्ती आहेत त्यामध्ये एक पोलीस कर्मचारी आणि दुसरा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वैद्यकीय कक्षाचे प्रमुख जितेंद्र सातव यांचं नाव पुढे येत आहे। त्यामुळे आता मुळात जो काही ससूनमध्ये प्रकार घडला आणि ज्या कार्यक्रम पत्रिकेवर किंवा कोनशिलाच्या पाटीवर सुनील कांबळे यांचं नाव नव्हतं हे जरी सगळं खरं असलं तरी त्या कार्यक्रमात प्रत्यक्ष अजित पवार देखील उपस्थित होते, त्यांची देखील या संदर्भात अजून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही। पण मुळात सुनील कांबळे यांनी मात्र यानंतर स्पष्टपणे हात वर केल्याचं दिसून आलं। प्रसार माध्यमांना त्यांनी स्पष्टपणे सांगितलं मी फक्त ढकललेला आहे, तुम्ही स्वतःहून तो व्हिडिओ परत बघा, मी कुणाची कानशिलात लगावलेली नाही। कानशिलात लगावताना पोझिशन वेगळी असते असं देखील त्यांनी या ठिकाणी म्हटलं।
पण प्रत्यक्षात व्हिडिओ जर पाहिला तर त्यांनी कानशिरत लगावल्याचं आपल्याला सगळ्यांनाच दिसून येतंय. खरं तर हा प्रकार घडल्यानंतर सुनील कांबळे यांनी दिलगिरी व्यक्त करणं अपेक्षित होतं, पण तसं न करता मी असं काही केलंच नाही असंच सुनील कांबळे म्हणतात. अर्थात मग हे सुनील कांबळे कोण आहेत? तर सुनील कांबळे हे आता 2019च्या पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघाचे आमदार म्हणून भाजपाकडून निवडून आले. ते 1992 पासून महापालिकेत नगरसेवक म्हणून होते आणि माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचे ते धाकटे बंधू आहेत. अभाविपमधून त्यांची राजकीय कारकीर्द सुनील कांबळेंची सुरू झाली. भाजपचे एक आक्रमक आमदार म्हणून ते ओळखले जातात. पण एक आमदार म्हणून जेव्हा तुम्ही एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात जाता आणि असा प्रकार घडतो आणि तो प्रकार घडल्यानंतर प्रत्यक्षात व्हिडिओ त्याचा लोकांसमोर पोहोचतो, तरी देखील मी असं काही कृत्य केलेलंच नाही, मी कानशिलात लगावलीच नाही, मी फक्त ढकललं, असं जर तुम्ही बिनधास्त आणि बेधडकपणे बोलत असाल तर विश्वास कशावर ठेवायचा? जे डोळ्यांनी प्रत्यक्ष दिसते त्याच्यावर का तुम्ही सांगताय त्याच्यावर? म्हणून या संदर्भात मात्र एवढंच बोलावंसं वाटतं, आमदार साहेब हे वागणं बरं नव्हतं. पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.